हे बघा साबुदाण्याची उसळ ती मोकळी मोकळी झालेली आहे, मऊसूत झालेली आहे, अजिबात चिकट चिवट झालेली नाही आहे. सोबतच शेंगदाण्याची आमटी आणि लिंबूची फोड अशी ही साबुदाण्याची उसळ बघा किती छान झालेली आहे, एकदम टेस्टी चविष्ट झालेली आहे आणि सोबतच ही आमटी पण खूप मस्त झालेली आहे. अशी ही टेस्टी उसळ आणि आमटी बनवण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट्समध्ये कळवा की तुमची उसळ आणि आमटी कशी झाली ते. नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याची उसळ. त्यासाठी मी 2 वाटी साबुदाणा घेतला आणि तो 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. साबुदाणा असा धुवून घ्यायचा, यातला पूर्णपणे स्टार्च केला पाहिजे. साबुदाण्यातलं पाणी काढून घेते, परत 1 पाण्याने धुवून घेते. साबुदाणा भिजवणं सर्वात महत्त्वाची प्रोसिजर आहे, त्यामुळे साबुदाण्याचं 2 पाण्याने धुवून यातला पूर्ण स्टार्च निघून गेला पाहिजे. स्टार्च निघाला नाही तर उसळ चिकट चिवट किंवा उसळचे गोळे बनतात. 2 पाण्याने धुवून झालं, आता आपण भिजत ठेवू. साबुदाण्यात असं हलकंसं पाणी ठेवायचं. आणि माझी महत्त्वाची टिप्स म्हणजे मी साबुदाणा भिजवताना याच्यामध्ये 2 चमचे दही किंवा 2 चमचे ताक टाकते. माझ्या घरी दही नाही आहे म्हणून मी आज हे 3 चमचे ताक टाकलं. हे ताक फ्रेश आहे, जास्त आंबट नाही आहे. दही किंवा ताक टाकल्याने काय होते, साबुदाणा मस्त फुलतो आणि त्याची टेस्ट खूप मस्त येते. त्यांना साबुदाण्याची उसळ आवडत नसेल खायला, त्यांना सुद्धा आवडायला लागतील. अशा प्रकारे तुम्ही साबुदाणा एक वेळ भिजून पहा. आता झाकण ठेवून 4 तास असंच राहू देते. साबुदाणा भिजलेला आहे बघा, असं मोकळा मोकळा झालेला आहे. असाच साबुदाणा आपल्याला पाहिजे उसळसाठी. 2 वाटी साबुदाणा आहे, 1.5 वाटी शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आणि 2 वाटी बटाटे साली काढून घेतलेले आहे आणि 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. यातलं पूर्णपणे स्टार्च केलेलं आहे. तुम्ही बघू शकता स्वच्छ पाणी दिसते. उसळमध्ये टाकण्यासाठी जिरा घेतलं, लाल तिखट, सेंधव मीठ घेतलं, हिरवी मिरचीचे काप घेतले आणि फ्रेश कढीपत्ता घेतला. कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घेते. मोठे 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झालेलं आहे, अर्धा चमचा जिरा टाकते. जिरं छान फुलू द्यायचं. जिरं फुललं की उसळची टेस्ट छान येते. हिरवी मिरचीचे काप टाकते. कढीपत्ता टाकते. मिरच्या कढीपत्ता होऊ द्यायचा. आता हे जे बटाट्याचे काप आहे हे टाकून घेते. सगळं मिक्स करून घेते. मध्यम आचेवर होऊ द्यायचे हे बटाटे. जेव्हा हे बटाटे एखाद्या वेळेस कढईला चिटकतात तेव्हा असं समजायचं की त्याच्यामध्ये स्टार्च पाहिजे. हे बटाट्याचे काप मी 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतले. पूर्णपणे याचं स्टार्च निघून गेलं म्हणून हे बघा तुम्ही कढईला बटाटा अजिबात चिपकत नाही. आता 2 मिनटं झाकून ठेवते कारण बटाटे चांगले मऊसूद होऊ देते. हे बघा बटाट्याचा कलर बदललेला आहे आणि जवळपास आपल्याला 40% तरी म्हणजे शिजला गेला पाहिजे बटाटा. हे बघा मी चमचाचे टाकते तर बटाट्याचे 1-2 फोडी झाल्या, एकाच्या 2, म्हणजे हा असा पाहिजे तसा शिजलेला आहे. हे सेंधव मीठ आहे, 1 चमचा सेंधव मीठ टाकते. 1 चमचा लाल तिखट टाकते. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. आणि छान मिक्स करून घेते. शेंगदाण्याचं कूट टाकते. शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेते.
जवळपास एखादा मिनिट तरी मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या फोडीला शेंगदाण्याचं कूट छान लागते. प्रत्येक याला एक विशिष्ट टाईम द्यावा लागते, तेव्हाच उसळ छान होते. आता बघा, बटाट्याला एक वेगळा टाईम दिला आपण, कूट मिक्स करायला एखादा मिनिट लावला. आता हे सगळे मिक्स झालेलं आहे. आता साबुदाणा टाकते, मिक्स करते. सुरुवातीला थोडा साबुदाणा टाकला, मिक्स करून घेते. आता राहिलेला साबुदाणा टाकून घेते. पूर्ण मिक्स करून घेते. हे बघा, मस्त मिक्स केली उसळ, सगळं एकजीव झालं. आता या स्टेपला टाकते थोडीशी साखर, कारण की आपण साबुदाणा हा ताकामध्ये भिजत घातला होता, त्यामुळे थोडासा आंबटपणा आलेला आहे साबुदाण्याला. त्यामुळे साखर टाकले की बॅलन्स येते चव आणि उत्कृष्ट चव येते, चविष्ट होते अशी उसळ. तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला सगळ्यांनाच नक्की आवडेल. माझी उसळ करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता हे उसळ मिक्स करणं झालेली आहे. याला एक पाण्याचा भटका मारते आणि झाकून ठेवते. हे जवळपास 3 ते 4 मिनिट वाफ येऊ देते. मधात 1-1 मिनिटाने मिक्स करत राहते. मी मधात 1 ते 2 वेळा असं सगळं मिक्स करून घेतलं होतं, खालचं वर करून घेतलं होतं. असेच मी उपासाचे साबुदाणा वडा, भगरीचा शिरा आणि अप्पे असे बरेच पदार्थ चॅनलवर अपलोड केलेले आहे, ते पण तुम्ही बघू शकता. ते खूप छान झालेले आहे. हे बघा, अशी ही उसळ तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. बघू शकता तुम्ही किती मोकळी मोकळी झालेली आहे. हे बघा, उसळ किती छान झालेली आहे. गॅस बंद करते. उसळ खाण्यासाठी तयार आहे. साबुदाण्याची उसळ झाली. आता आपण शेंगदाण्याची आमटी करू. आमटी करण्याची माझी पद्धत वेगळी आहे. 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले, अर्धी वाटी ओला नारळाचे काप घेतले. ओलं नारळ टाकले की चटणीला मस्त क्रीमी टेस्ट येते. काही हिरव्या मिरच्या टाकल्या, आल्याचे तुकडे टाकले आणि 1 चमचा सेंधव मीठ टाकते. मिक्सरला सुरुवातीला कोरडं फिरून घेते. हे बघा, कोरडं मिक्सरला मी फिरून घेतलं, त्यामुळे छान सगळं मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकते. 1 कप पाणी टाकते आणि बारीक वाटून घेते. असं हे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून. आमटी फोडणी देण्यासाठी तेल टाकून घेते भांड्यात. 1 चमचा तेल टाकलं. तेल गरम झालेलं आहे. जिरं टाकते. आमटीचं एक विशेष आहे की जिरं खूप छान फुललं पाहिजे, तरच आमटीमध्ये जिऱ्याची चव उतरते. आता कढीपत्ता टाकते. तुम्हाला तिखट लागत असं तर लाल तिखट टाकू शकता, कारण की हिरव्या मिरच्या आपण जेव्हा खोबरं शेंगदाणे वाटले तेव्हा टाकलेलं आहे. आता हे ओतून घेते. आमटी बऱ्यापैकी पातळ पाहिजे, म्हणून मी या भांड्यात पाणी टाकलं आणि हे पाणी याच्यामध्ये टाकून घेते, कारण की मिक्सरच्या भांड्याला जे लागलं होतं ते पण निघून जाईल. मिक्स करून घेते. तुम्हाला जशी पातळ घट्ट लागत असं तशा प्रकारे तुम्ही करू शकता. चवीनुसार मीठ टाकते. हे सेंधव मीठ आहे उपासाचं, हे टाकून घेते. हे चिंचेच्या कोळ्याचं मी पाणी काढलं होतं ते टाकते, त्यामुळे आमटीला चव खूप छान येते. मिक्स करून घेते आणि चिंच टाकलं म्हणून गूळ टाकते. आंबट, गोड, तिखट खूप मस्त टेस्टी ही आमटी लागते. अशी एक वेळ आमटी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. 3 ते 4 मिनिट मंद आचेवर ही आमटी उकळी द्यायची.
बघा किती छान झालेली आहे, पातळ पण जशी पाहिजे तशी झालेली आहे. आता ही 3-4 मिनिट उकळू देते. आमटी तयार आहे. गॅस बंद करते.